आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक अत्यंत धक्कादायक गोष्ट घडलेली होती, ती म्हणजे अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्या विमानामध्ये, ज्या चार्टर्ड प्लेनमध्ये होते, त्या विमानाचा बारामतीजवळ अपघात झालेला होता. आणि आत्ताच काही वेळापूर्वी जी एक अपडेट आलेली आहे त्यामध्ये, की अजित पवारांचं त्याचबरोबर या विमानामध्ये आणखी 6 लोक जे होते, या सर्वांचं या अपघातात निधन झालेलं आहे. महाराष्ट्रासाठी अत्यंत धक्कादायक आणि दुःखद अशी ही बातमी आहे, जी आज सकाळी घडलेली आहे. अजित पवार हे मुंबईहून पुण्याला येत होते. पुण्याला आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुण्यात बारामतीच्या आसपास त्यांच्या काही सभा होत्या आणि त्यासाठी ते येत होते. हे येत असताना आतापर्यंत ज्या अपडेट आल्यात म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल हा विमानाचा अपघात असल्यामुळं ATC कडून याच्या अपडेट्स आल्यात. त्यानुसार सकाळी 8:10 अजित पवार हे मुंबईतून निघाले होते. आज सकाळी 9:12 असा एक क्रॅश झालाय अशी बातमी ATC कडे मिळाली आणि त्याप्रमाणे मग ती अपडेट केली गेली. म्हणजे सकाळी 9:12 हा अपघात झाला आणि हा अपघात ज्या पद्धतीने झालाय, ज्याचे काही फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील, व्हिडिओ दिसत असतील, या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणावर विमानाचं नुकसान झालं आणि हा अपघात काय झाला याचं कारण शोधलं गेलंय. DGCA अजूनपर्यंत कोणतंही याच्याबद्दलचं क्लॅरिफिकेशन दिलं नाही की नक्की विमानात काय घडलेलं होतं. पण आतापर्यंत जेवढी अपडेट आहे त्यामुळे एवढं समजतंय की विमानामध्ये काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम होता आणि त्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे विमान चालवणाऱ्या वैमानिकानं ते विमान अचानकपणे लँड करायचा प्रयत्न केला आणि पुढे थोड्या अंतरावरती एअरफील्ड होती. त्या एअरफील्डच्या अगोदरच हे विमान लँड करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये हे विमान क्रॅश झालं आणि जमिनीवर कोसळलं. या विमानाचा जमिनीला टच झाल्यानंतर ज्या शेतात हे कोसळलेलं आहे बारामतीमध्ये, त्याचे काही फोटो आलेले आहेत. त्यामध्ये लक्षात येते की या मोठ्या प्रमाणावर विमानाचा चुरा झालाय. अनेक पार्ट्स उद्ध्वस्त झालेले आहेत. याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आग लागलेली होती. लगेच अजित पवारांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. त्यांच्याबरोबर जे इतर 6 लोक होते त्यांना देखील हॉस्पिटलमध्ये नेलेलं होतं. पण दुर्दैवानं यामध्ये कुणीही वाचलेलं नाही अशी आता बातमी येते आहे.